आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 2019 पासून कार्यरत आहोत। बरेच आरोग्य मित्र 2012 पासूनही काम करतात, परंतु आम्हाला भर कोरोना काळात देखील आम्ही जॉब केलेली आहे। त्यावेळेस आम्हाला वेतन वृद्धी मिळालेली नाही। बाहेर ठिकाणी जे नर्स स्टाफ आहे ते डबल सॅलरीवर त्यांनी काम केले, परंतु आम्हाला कुठल्याही सुविधा नसताना आम्ही भर कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आम्ही ते कार्य केले। आणि त्या काळामध्ये माझा भाऊ देखील एक्सपायर झाला, वडील एक्सपायर झालात आणि सगळी जिम्मेदारी माझ्यावर पडलेली आहे, परंतु ह्या सॅलरी मध्ये आमचं घर भागत नाहीये। तर आमचं मागणी हीच आहे की आम्हाला दर महिन्याला 26,000 पगार आणि वेतनात वृद्धी, महागाई भत्ता मिळण्यात यावा। तसेच जे ESIC कार्ड देण्यात येत आहेत त्यात बरेच सारे मिस्टेक आहेत, त्या दुरुस्ती करून त्या मिळाव्यात। तसंच आयुष्यमान कार्ड देखील आम्ही विनावेतन कार्य केलेलं आहे, ते देखील आम्हाला त्याचा मोबदला मिळावा, या मागण्या आहेत। या व्यतिरिक्त अजून बरेच काही मागण्या आहेत, पण ह्या आमच्या मुख्य मागण्या आहेत। त्यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे। मागण्या नाही झालं तर तुमची भूमिका काय राहील? आमचं हे संप चालू राहील, बेमुदत चालू राहील। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे चालू आहे। आरोग्य मित्र आहोत। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेचं संलग्नित काम आम्ही सांभाळतो। आमच्या कामाचा जो रोल असतो, हॉस्पिटलमध्ये जे गरजवंत रुग्ण येतात त्यांना त्यांच्या राशन कार्ड आणि आधार कार्डची नोंदणी करून देणं, त्याच्यानंतर त्यांना मोफत उपचार मिळतोय का ते पाहणं, त्यांना टिफिन मिळतो का ते पाहणं, त्याच्यानंतर त्यांना जर काही पैसे लागले असतील तर रुग्णालयाकडून ते परत मिळवून देणं, रुग्णालयामध्ये दाखल झाल्यापासून त्याची सुट्टी होईपर्यंत त्याचे पूर्णपणे त्याच्याकडे वॉच ठेवणं हे आमचं काम असतंय। 2012 पासून इथं आम्ही जे आहोत ते या योजनांमध्ये काम करतो। आजच्या एवढ्या महागाईच्या काळामध्ये आम्हाला एक 2-3 महिन्यांपूर्वीपर्यंत 11,400 पगार मिळायचा आणि आम्ही आमची जी प्रमुख मागणी होती त्या मागणीमध्ये किमान वेतनानुसार 26,000 रुपये अशी मागणी केलेली होती, पण कंपनीने आम्हाला भरपूर होल्डवरती ठेवलं। 1.5 वर्षापासून आम्ही कागदोपत्री हालचाली केल्या, कागदोपत्री आम्ही आमच्या मागण्यांचे त्यांना निवेदन दिले, त्यांच्याकडे अक्षरशः तळमळीनं आम्ही अपेक्षा ठेवली की आमच्या पगारी वाढतील, कारण आम्ही सगळे इथे डिग्री होल्डर विद्यार्थी आहोत। डिग्री झाल्याच्या नंतरच जॉबवरती घेणं यांचा क्रायटेरिया असतो। तर आजच्या काळामध्ये 11,400 मध्ये साधा किराया, सिलेंडर आणि मोबाईलचे रिचार्ज इथपर्यंत सुद्धा पुरत नाही, तर इथे बहुतेक जण तर मॅरिड आहेत। तर त्यामुळे आमची सरसकट जी मागणी होती वेतनाबद्दलची ती होती 26,000 रुपये। आता आम्ही ह्याच्यापूर्वी 12 तारखेला बेमुदत संपावर जाणार होतो, पण आमचे संबंधित वरिष्ठ अधिकारी जे होते त्यांनी आम्हाला विनंतीपूर्वक 10 दिवसाचा वेळ मागितला होता आणि आम्हाला पण रुग्णांची हेळसांड नव्हती करायची म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन 10 दिवसाचा वेळ दिला। काल आमचा 10 दिवसाचा वेळ संपलेला आहे आणि आपण इथे पाहतात की हा नांदेडमध्ये इथे राज्यव्यापी संप दिसतोय, तर तो बेमुदत आहे आणि हा फक्त नांदेडमध्येच नाही तर जवळपास 33-34 जिल्ह्यांमध्ये आम्ही C2 या संघटनेच्या माध्यमातून हा बंद आणि संप पुकारलेला आहे आणि हा आमचा संप जो आहे तो बेमुदत असणार आहे, कारण आम्ही भरपूर रुग्णांचा विचार करून आम्ही भरपूर होल्ड केलं, भरपूर विचार केला की लोकांना त्रास नको, पण आम्हाला स्वतः जेव्हा त्रास होत आहे, आम्ही जेव्हा स्वतः हालाकीचा आणि तुटपुंज्या वेतनावर आयुष्य जगत आहोत, तर मग आता कारण घर पाहणं महत्वाचं ठरलं, कुठेतरी विचार केला म्हणून आम्ही आता बेमुदत आहोत। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही संपावर आहोत। आरोग्य मित्र कुठल्या रुग्णालयात? आता इथे आम्ही जवळपास प्रायव्हेटचे 30-32 रुग्णालय आणि PHC, SDH, RH इतर सुद्धा एक 10-12 रुग्णालयामधले आरोग्य मित्र आहोत। म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण आम्ही सेवा देतो आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण आम्ही सेवा देतो। वक्त की है अब यही पुकार, आरोग्य मित्र है यही पुकार, आरोग्य मित्र इंसाफ के हकदार। काम ज्यादा असा कसा देत नाही,